साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। भाजप शहराध्यक्षाचा पदग्रहण सोहळा मोठ्या थाटात संपन्न। भारतीय जनता पार्टीचे नूतन शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांचा पदग्रहण आणि सत्कार समारंभ शनिवारी सायंकाळी शांतीसागर मंगल कार्यालयात ठेवण्यात आला होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे होते। कार्यक्रमास माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार डॉक्टर जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख, माजी महापौर किशोर देशपांडे, माजी आमदार नरसिंग मिंगजी, माजी अध्यक्ष रामचंद्र जन्नू, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हेमंत पिगळे आदींची उपस्थिती होती। मावळते अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडून नूतन अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। सुरेश पाटील यांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावली। नूतन शहराध्यक्ष म्हणाले की भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हे सगळ्यात मोठे पद आहे। पक्षासाठी पर्यायाने राष्ट्रासाठी निस्वार्थपणे काम करणारा कार्यकर्ता घडवणे हेच आपल्या सर्वांचे ध्येय असले पाहिजे। ही भारतीय जनता पार्टी जे आज दिवस आपण बघतोय हे असेच आपल्याला प्राप्त झालेले नाहीये। मला ही जबाबदारी मिळाल्यानंतर सर्व जुन्या कार्यकर्त्यांना भेटत होतो। मी जन्नू काकांकडे गेलो, जन्नू काकांना विचारलं, जन्नू काका तुमच्यावर लाठीमार किती वेळा झाला? जन्नू काका म्हणले 7 ते 8 वेळा झाला। पण हेडगेवरांची मिरवणूक निघाली होती त्यावेळेचा 89चा जो लाठीमार झाला त्याच्यामुळं माझ्या कानावर मार बसला, मला अजून ऐकू येते। देशपांडे साहेबांवर लाठीमार झाला त्यावेळेस, वल्ल्याळ साहेबांवर झाला, देशपांडे साहेबांच्या हातात रॉड घातला। म्हणजे ही पार्टी इथपर्यंत आली ही अशीच आलेली नाहीये। या लोकांनी रक्त सांडलंय, जीवाचं रान केलंय, त्यावेळेस आज आपण पार्टीत हे दिवस बघतोय। हे करत असताना आज सुद्धा जन्नू साहेब येतात। आपण बरेच कार्यकर्ते त्यांना म्हणतो, साहेब काय गरज आहे, घरात बसा। अहो पार्टी हाच त्यांनी श्वास समजला, त्याच्यामुळे आज पार्टी इथपर्यंत येऊ शकली। त्याच्यामुळे ते श्वास सोडू शकत नाही, म्हणून शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत ही सर्व माणसं पार्टीसाठी गरजेची आहेत आणि यांच्या प्रेरणेने आपल्याला काम करायचं आहे। हे करत असताना मी जसं वयाने लहान आहे, माझ्याकडनं काही चुकाही होतील, तुम्ही मोठेपणाने ते पोटात घालाव्यात, मला सांगावं, मी सुधारण्याचा प्रयत्न करेन। मी कार्यकर्ता असल्यामुळे मला कुठलाही अहंकार नाहीये। माझी चूक झाली तर मला सांगण्यात यावं, मी सुधारून घेण्याचा प्रयत्न करेन। हे सगळं करत असताना आपल्या सगळ्याच्या समर्थनाची साथ असण्याची फार मोठी गरज आहे आणि ती आपण सगळे देतात अशी मी अपेक्षाही व्यक्त करतो। आणि येणाऱ्या काळात आपल्याला नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं आहे हा फक्त एकच विचार नाही। आपण भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणजे विचारधारेने काम करणारा कार्यकर्ता आहे। आपल्याला संघटन मजबूत करत असताना कार्यकर्ता तयार करायचा आहे, एक विचाराचा कार्यकर्ता तयार करायचा आहे। हा कार्यकर्ता तयार करत असताना त्याला कुठलीही लालूच नसायला पाहिजे, निस्वार्थ भावनेने पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता तयार करायचा आहे। आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांना येणाऱ्या काळात जसं की सांगितलं, हा काटेरी मुकुट आहे। हा काटेरी मुकुट जर फुलाचा करायचा असेल तर आपल्या सगळ्यांनी जर वेळ दिला तर निश्चितपणे ही जबाबदारी मी पेलू शकणार आहे। म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो की येणाऱ्या काळात ही जबाबदारी पेलत असताना आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे, की आपण करताल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबतो।